Dear friends, next article is process of transpiration. प्लांट मधून वॉटरचा लॉस होतो. हा लॉस गटेशनच्या प्रोसेसनं होतो आणि ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसनं होतो. गटेशनच्या प्रोसेसमध्ये होणारा लॉस कसा आहे? एक्सेस झालं पाणी तर तो लॉस होतो. वॉटर बरोबर डिझॉल्व्ड सॉल्ट सुद्धा बाहेर टाकले जातात आणि हायड्याथोड नावाच्या स्ट्रक्चर मध्ये, लीफ मध्ये डेव्हलप होणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये ही प्रोसेस होते. आणि हायड्याथोड मधून वॉटर इव्हॅपोरेट झाल्यानंतर तिथं कॅल्शियम कार्बोनेट तसंच डिपॉझिट होतं, म्हणून त्यांना चॉक ग्लँड्स असंही नाव दिलंय हायड्याथोड्सना. परंतु ट्रान्सपिरेशनची प्रोसेस कशी आहे? फक्त वॉटरचा लॉस होतो, प्युअर वॉटर लॉस्ट होतं. एक्सेस असो नाहीतर लेस असो तरीही वॉटरचा लॉस होतो. आणि ही प्रोसेस अनेक एरियल पार्ट्स मधून होते. असे डिफरन्स दोन्ही मध्ये आहे. So loss of water from living tissue of aerial parts of the plant in the form of water vapor is called as transpiration. एरियल पार्ट मधून होणारा वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये जो लॉस आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. या ट्रान्सपिरेशनचे खालील टाइप आहेत: क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन, लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन, काही ठिकाणी बार्क ट्रान्सपिरेशन आहे, स्टोमाटल ट्रान्सपिरेशन आहे. मेन टाइप त्यातले आपण विचारात घेऊ. क्युटिकल, तसं तर एरियल पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी आर कव्हर्ड बाय थिक क्युटिकल. म्हणजे क्युटिकल ट्रान्सपिरेशन मिनिमाइज करण्यासाठी एरियल पार्ट वरती वॅक्सी कोटिंग प्लांटच्या केलेलं असतं. परंतु काही ठिकाणी ते ब्रेक झालं, थिन झालं तर त्यातून थोडं फार ट्रान्सपिरेशन होऊ शकतं. त्याला आपण म्हणतो क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. हे 3 to 10% असतं. त्यानंतर लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. स्टेम वरती लेंटिसेल्स आहेत. एनाटॉमी मध्ये तुम्ही लेंटिसेलचा स्टडी केलेला आहे. आणि त्या लेंटिसेल, तसं तर एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी त्या लेंटिसेलचा उपयोग केला जातो. परंतु थोड्या फार प्रमाणात तिथून वॉटरचा लॉस सुद्धा होतो. त्याला आपण म्हणणार लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशन. इट टेक्स प्लेस थ्रू डे नाईट. आणि फक्त 0.1% सर्वात कमी ट्रान्सपिरेशन इथून होतं. मिनिमम लॉस इथून होतो. मेन जो टाइप आहे आपल्याला स्टडी करायचा, 90% or more ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू स्टोमाटा. लीव्ज वरती हे स्टोमाटा असल्यामुळं त्याला आपण फोलियर ट्रान्सपिरेशन म्हणतो. 80 to 90% ऑफ ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू स्टोमाटा प्रेझेंट ऑन लीव्स. That is stomatal transpiration. Water vapors from the wet mesophyll cells and conducted through the intercellular spaces stomatal opening external. Such outward diffusion of water vapors
from stomata is called as stomatal transpiration. आता मोनोकॉट असतील तर स्टोमाटा डॉर्सल साइड ऑफ लीफ आणि वेंट्रल साइड ऑफ लीफ दोन्हीकडं आहेत. दोन्हीकडं ते स्टोमाटा भरपूर आहेत. पण डायकॉटचा विचार केला तर अनइव्हन डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. लोअर सरफेसला जास्त असतात का? टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. आपण लोटसचं प्लांट पाहिलं तर लोटसच्या प्लांट मध्ये वेंट्रल साइड लीफची पाण्यामध्ये असते, त्यामुळं तिथं फक्त डॉर्सल साइडला स्टोमाटा आहेत. म्हणजे स्टोमाटाचं डिस्ट्रीब्युशन त्या प्लांट कुठल्या वातावरणात राहतं त्यावर अवलंबून आहे. पहा, कोबाल्ट क्लोराइड पेपर एक्सपेरिमेंट. It is an evaporative loss of water by plant through stomata in the leaves. Less than 1% of water reaching to leaves is used for photosynthesis and remaining lost by transpiration. 1% or less water is used in the process of photosynthesis. Remaining most water is lost in the process of transpiration. Transpiration can be studied by using cobalt chloride paper. हा cobalt chloride paper आहे. It turns color blue to pink by absorbing water. ब्ल्यू कडनं तो पिंक होणार वॉटर ऍब्सॉर्बिंग केल्यामुळं. ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसचा मूळ उद्देश काय? फक्त वॉटरचा लॉस करणे हा आहे का? नाही. तसं तर स्टोमाटा ओपन राहतात. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस जनरली डे टाइमला होते, काही मध्ये नाईटला होते. तर स्टोमाटा ओपन एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी केला जातो. पण त्याचबरोबर ट्रान्सपिरेशनची प्रोसेस सुद्धा या दरम्यान होते आणि वॉटर व्हेपरच्या फॉर्म मध्ये लॉस्ट होतं. स्टोमाटाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर या स्टोमाटामध्ये स्पेशल मॉडिफाईड इपिडर्मल सेल्स असतात दोन. त्यांना आपण म्हणतो गार्ड सेल्स. डायकॉट मध्ये गार्ड सेल्स किडनी शेप्ड असतात. मोनोकॉट मध्ये गार्ड सेल्स डंबेल शेप्ड असतात. Sometimes guard cells are also surrounded by water reservoir cells called as subsidiary cells. Water storage करणाऱ्या cells, potassium storage करणाऱ्या cells इथं आहेत. जनरली स्टोमाटा डे टाइमला ओपन असतात, नाईटला क्लोज असतात. त्या स्टोमाटाला आपण म्हणतो फोटो ऍक्टिव्ह स्टोमाटा. परंतु CAM प्लांट, तुम्ही फोटोसिंथेसिस मध्ये याचा डिटेल स्टडी करणार आहोत. त्या CAM प्लांट मध्ये स्टोमाटा डे टाइमला क्लोज आणि नाईटला ओपन राहतात टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन साठी. इथं गार्ड सेल्स आहेत. गार्ड सेल्स पहा, या दोन गार्ड सेल्स आहेत. किडनी शेप्ड गार्ड सेल दिसत आहेत. इथं
या गार्ड सेल्सला लाइनिंग इथं मध्ये काय आहेत, मायक्रोफायब्रिल्स आहेत. या गार्ड सेल्सच्या आउटर वॉल्स जे असतात ते कसे असतात, थीन असतात आणि इनर वॉल्स ज्या आहेत त्या थिक आहेत. इनर वॉल्स थिक आहेत आणि त्याचा उपयोग ओपनिंग क्लोजिंगच्या प्रोसेससाठी केला जातो. ज्यांच्या मोनोकॉट मध्ये डंबेल शेप्ड गार्ड सेल्स आहेत आणि यांचे आउटर वॉल थिन आहेत आणि मिडल वॉल थिक आहेत, मिडल थिक आहेत. हा फरक लक्षात घ्या. आणि यांच्यामध्ये इथं सब स्टोमाटल किंवा स्टोमाटल ॲपरेचर आहे. दिवसभर असं ॲपरेचर ओपनिंग राहिल्यामुळं एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस सुद्धा त्यातून होते आणि त्याचबरोबर ट्रान्सपिरेशन सुद्धा यातून होतंय. ट्रान्सपिरेशन सुद्धा यातून होतं. The cellulose microfibrils in guard cells are oriented radially. हे रेषा दिसतात त्या radially rather than longitudinally, making easier the stomata open. ओपनिंगला सोपं जावं म्हणून या रॅडियली अरेंज झालेल्या आहेत मायक्रोफायब्रिल्स. इथले मायक्रोफायब्रिल्स तसे झालेले आहेत. आता या स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग कसं होतं त्याची मेकॅनिझम आपण स्टडी करू. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा या संदर्भात अनेक प्रकारच्या थेरीज मांडलेल्या आहेत. फोटोसिंथेटिक किंवा स्टार्च शुगर हायपोथेसिस काय सांगते, दिवसा स्टार्चचं कन्व्हर्जन शुगर मध्ये होतं, त्यामुळं ऑस्मोटिक प्रेशर गार्ड सेलचं वाढतं, एंडॉस्मोसिस होतं आणि गार्ड सेल टर्जिड होतात, ओपन होतात, दिवसभर ओपन राहतात. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस सुद्धा होते आणि ट्रान्सपिरेशन पण दिवसभर होतं. रात्रीच्या वेळी गार्ड रिव्हर्स प्रोसेस म्हणजेच शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये होईल, ऑस्मोटिक प्रेशर गार्ड सेलचं कमी होईल, त्यामुळं एक्झॉस्मॉसिस होईल, गार्ड सेल फ्लॅसिड होतील आणि त्यामुळं स्टोमाटा क्लोज होईल. परंतु तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, रात्री स्टोमाटा क्लोज असतात, दिवसा ओपन असतात. फोटो ॲक्टिव्ह टाईपमध्ये ही कंडिशन पाहायला मिळते. मेजॉरिटी प्लांटमध्ये ही कंडिशन पाहायला मिळते. परंतु ते नाईटला कंप्लीट क्लोज असतात का, नाही. अरे गुदमरल ना, त्यांना गुदमरल म्हणून पार्शियली ओपन असतात. ते थोडंसं ओपन असतात रात्रीच्या वेळी. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस त्यांना रात्रीही करायची असतेच. परंतु वाईडली ॲक्सेप्टेड थेरी जी याच्यामध्ये मांडली गेली ती आहे पोटॅशियम आयन एक्सचेंज थेरी. ही थेरी काय सांगते आपल्याला, सकाळ झाली, डे टाइमला काय मिळालं, सकाळ झाली म्हणजे लाईट अवेलेबल झाली. लाईट अवेलेबल झाल्यामुळं काय झालं, गार्ड सेल मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस सुरू झाली. या फोटोसिंथेसिस प्रोसेसला काय केलं, CO2 यूज केला. त्यामुळं काय झालं, त्यामुळं pH वाढला, अल्कलाइन झाला. त्यामुळं काय झालं, स्टार्चचं ब्रेकडाऊन शुगर मध्ये झालं. त्यानंतर काय झालं,
ही जी शुगर आहे त्या शुगर पासून मॅलेट आयन्स तयार झाले आणि H+ तयार झाले. आणि हे मॅलेट आयन्स जे आहेत, पहा, शुगर टू मॅलिक ऍसिड बनलं, पहिलं मॅलिक ऍसिड बनलं आणि हे मॅलिक ऍसिड गार्ड सेल मधून बाहेर येतं. पुढं याचं डिसोसिएशन होऊन H+ वेगळे आणि मॅलेट आयन्स वेगळे झाले. आता मॅलेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथं वाढलं 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 वाढलं. त्यामुळं काय होतं, जे पोटॅशियम आयन्स आहेत, कुठं आहेत ते पोटॅशियम, कुठं आहेत, सबसिडरी सेल मध्ये. ऍक्टिव्ह प्रोसेसनं पोटॅशियम आयन आत आले आणि पोटॅशियम आयन प्लस मॅलेट आयन्स कंबाईन झाले, पोटॅशियम मॅलेट बनलं. आणि त्यामुळं काय बनलं, काय झालं तर गार्ड सेल्स चं ऑस्मॉटिक प्रेशर वाढलं. त्यामुळं एंडॉस्मॉसिस झालं. गार्ड सेल टर्जिड झाल्या आणि बाहेरच्या वॉल जास्त स्ट्रेच झाल्या, आतल्या कमी स्ट्रेच झाल्या, कारण त्या थिक आहेत. आणि तिथं एक ओपनिंग तयार झालं, स्टोमॅटल ओपनिंग तयार झालं, ॲपरेचर तयार झालं. त्यालाच आपण म्हणतो स्टोमाटा ओपन, हे स्टोमाटल पोर. दिवसभर स्टोमाटा ओपन राहणार, एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार, ट्रान्सपिरेशन सुद्धा होणार. पुन्हा रात्र झाली, संपूर्ण प्रोसेस रिव्हर्स होणार. लाईट मिळणार का? नाही मिळणार. फोटोसिंथेसिस सुरू राहील का? नाही. त्यामुळं गार्ड सेल मध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, pH कमी होणार. त्यामुळं शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये. त्याचबरोबर ॲब्सिसिक ऍसिड जे आहे, ॲब्सिसिक ऍसिड जे आहे ते ॲब्सिसिक ऍसिड काय करतं, H+ आयनची मोमेंट ब्लॉक करतं. आणि संपूर्ण प्रोसेस रिव्हर्स होणार आणि एक्झॉस्मॉसिस होणार, गार्ड सेल फ्लॅसिड होणार. त्यामुळं स्टोमाटा क्लोज होणार, पण ते पार्शियल क्लोज असतात, थोडंसं ओपन राहिलेलेच असतात, कारण रात्रीच्या वेळी सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस त्यांना करायची असते. दिस इज वाइडली accepted theory of opening and closing of stomata. बघा इव्हेंट्स काय काय झाले. परत सूर्य उगवला, फोटोसिंथेसिस क्लोजिंगच्या वेळी काय काय झालं बघा. फोटोसिंथेसिस स्टॉप झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 increases, K+ ions and Cl- ions are transported outward in कुठं, subsidiary cells. Assistance of abscisic acid. Abscisic acid block the excretion of H+ ions. Abscisic acid induces loss of K+ ion from guard cells. ABA induces acidification in guard cells, result in the synthesis of starch. This lowers osmotic pressure. ऑस्मॉटिक प्रेशर लोअर झाल्यामुळं एक्झॉस्मॉसिस होणार, गार्ड सेल फ्लॅसिड होणार आणि स्टोमाटा क्लोज होणार. सक्युलंट प्लांट जे असतील, CAM प्लांट, त्यांच्यामध्ये स्टोमाटा नाईटला ओपन असतात, डे टाइमला क्लोज असतात, कारण त्या प्लांट एकतर पाणी कमी उपलब्ध आहे त्यांना, त्यामुळं अवेलेबल असलेलं वॉटरचा लॉस मिनिमाइज करण्याचं काम ते करतात
आणि म्हणून त्यांचे स्टोमाटा नाईटला ओपन आणि डेला क्लोज असतात. अँटी ट्रान्सपिरंट्स, काही केमिकल्स ट्रान्सपिरेशन इनहिबिट करतात, जसं सिलिकॉन ऑइल असेल, कलरलेस प्लास्टिक असेल, लो विस्कॉसिटी वॅक्सेस, ॲब्सिसिक ॲसिड, फिनिल मर्क्युरिक ॲसिटेट, असे काही केमिकल जर आपण अप्लाय केले तर ट्रान्सपिरेशन कमी होऊ शकतं. अँटी ट्रान्सपिरंट्स. आपण स्टडी दी ट्रान्सपिरेशन बाय 4 लीव्ज एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकलमध्ये केलेला आहे, तिथं ते दाखवलेलं आहेच. याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण बघूया. जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त तेवढं वॉटर ॲब्सॉर्प्शन जास्त. आता त्याच्याबरोबर मिनरल सुद्धा ॲब्सॉर्ब केले जातात. मिनरलचं सुद्धा असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते, तर मिनरलची पण ट्रान्सपोर्टची प्रोसेस होते. रेग्युलेट प्लांट टेम्परेचर. पहा, आपण थोड्या वेळ उन्हात उभा राहिलो तर किती त्रास होतो, पण प्लांटला दिवसभर उन्हात थांबायचंय. मग प्लांट काय करतं, ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसनं वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस होतो, त्याचा उपयोग टेम्परेचर रेग्युलेशनसाठी केला जातो. त्यामुळं झाडाची सावली आणि बिल्डिंगची सावली यामध्ये सुद्धा फरक आहे, लक्षात घ्या. झाडाची सावली थंडगार असते. पण डिसएडव्हान्टेजेस काय, तर 97% वॉटर प्लांटनी वॉटर घेतलं आणि त्यातलं 97% वॉटर एकट्या ट्रान्सपिरेशन मध्येच लॉस होणं चांगलं आहे का? नाही. म्हणून तर क्युरिटिस सायंटिस्ट म्हणतो ट्रान्सपिरेशन इज अनअवॉइडेबल इव्हिल. नुकसानकारक आहे, धोकेदायक आहे, परंतु तरीही अत्यावश्यक आहे. नेसेसरी इव्हिल, अनअवॉइडेबल इव्हिल. ट्रान्सपिरेशन कॉजेस वॉटर डिफिसिट, इंजुरी टू प्लांट. रॅपिड ट्रान्सपिरेशन कॉज्ड मिडवेज, लीफ वॉटर डिफिसिट, विल्टिंग होतं, लीफ मध्ये सुकून जातात पानं. फॅक्टर्स अफेक्टिंग ट्रान्सपिरेशन. टेम्परेचर वाढलं, ट्रान्सपिरेशन वाढणार. टेम्परेचर कमी, ट्रान्सपिरेशन कमी. लाईट इंटेन्सिटी वाढली, ट्रान्सपिरेशन वाढणार. लाईट इंटेन्सिटी कमी, ट्रान्सपिरेशन कमी. आता ह्युमिडिटी वाढली तर ट्रान्सपिरेशन कमी होतं. ह्युमिडिटी कमी असेल तर ट्रान्सपिरेशन वाढतं. विंड व्हेलॉसिटी वाढली तर ट्रान्सपिरेशन वाढतं. विंड व्हेलॉसिटी कमी झाली, ट्रान्सपिरेशन कमी. प्लांट फॅक्टर्स, नंबर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमाटा. स्टोमाटाचा जेवढा नंबर जास्त तेवढं ट्रान्सपिरेशन जास्त. वरच्या साईडला लीफच्या स्टोमाटा जास्त असतील तर ट्रान्सपिरेशन जास्त होईल. नंबर ऑफ स्टोमाटा ओपन, वॉटर स्टेटस ऑफ प्लांट, कॅनॉपी स्ट्रक्चर, या सर्व गोष्टींवरती ट्रान्सपिरेशनची प्रोसेस अवलंबून आहे. या सर्व गोष्टींवरती ट्रान्सपिरेशनची प्रोसेस अवलंबून आहे. आता ट्रान्सपिरेशन आणि फोटोसिंथेसिस दोन्ही मध्ये कॉम्प्रोमाइज कसं झालेलं आहे ते पाहूया. फोटोसिंथेसिस इज लिमिटेड बाय अवेलेबल वॉटर विच इज शिफ्टली डिप्लेटेड बाय ट्रान्सपिरेशन. जेवढं पाणी पाहिजे फोटोसिंथेसिसला, ट्रान्सपिरेशन मधून जर लॉस मोठा झाला तर फोटोसिंथेसिसला कमी अवेलेबल होईल. तसा विचार केला तर हार्डली 1% वॉटरच फोटोसिंथेसिसला लागतं. ह्युमिडिटी ऑफ रेन फॉरेस्ट मेनली ड्यू टू सायकलिंग ऑफ वॉटर फ्रॉम रूट टू लीफ, एटमॉस्फियर अँड बॅक टू सॉइल.
C4 photosynthetic system helps to maximize availability of CO2, minimize the water loss. C4 प्लांट मध्ये तुम्ही फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये याचा स्टडी कराल. C4 plant twice efficient than C3 plant in fixing of CO2. However, it loses only half of water as much C3 plant. C3 प्लांटच्या निम्मच वॉटर C4 प्लांट मध्ये लॉस केलं जातं. इट क्रिएट्स ट्रान्सपिरेशनचे युजेस काय? इट क्रिएट्स ट्रान्सपिरेशन पूल फॉर वॉटर ॲब्सॉर्प्शन. मिनरलचा ट्रान्सपोर्ट होतो. सप्लाय वॉटर फॉर फोटोसिंथेसिस. ट्रान्सपोर्ट मिनरल फ्रॉम सॉइल टू ऑल पार्ट्स. कूल द लीफ सरफेस 10 to 15 degree centigrade by evaporation. Maintain shape and structure of plant by keeping cells turgid. गटेशनच्या प्रोसेस बद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. पाणी कमी असो नाहीतर जास्त असो, तो लॉस ट्रान्सपिरेशन मध्ये होतो. पण फक्त जास्त झालेलं पाणी लॉस होणे म्हणजे गटेशन. एक्सेस वॉटर ते लिक्विड फॉर्म मध्ये लॉस होतं. त्याच्याबरोबर सॉल्ट सुद्धा लॉस होतात आणि हायड्रॅथोड सारख्या स्ट्रक्चर मधून गटेशनची प्रोसेस होत असते.